गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटवर कडक बंदी घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे। कोल्हापूर पोलीस दल लेझर लाईटबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे। मिरवणुकीमध्ये 2 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली होती। सर्व गणेश मंडळांनी कायद्याचं पालन करत आवाजाची मर्यादा पाळावी। जे मंडळ कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय। विसर्जनाच्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनची व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थांसाठी नवा लोगो वापरला जाणार आहे। यासाठी लोगो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आकर्षक आणि सुंदर लोगो बनवण्यासाठी 3 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला आहे। राजेसाहेब देशमुख यांनी मनोज रांगेंसोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे। तर मतदारसंघामध्ये देशमुखांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं कळतंय। अजित पवारांची शहांच्या दौऱ्यामध्ये दांडी पाहायला मिळाली आहे। तर अजित पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा आले नव्हते। सकाळपासून अजित पवार ना सह्याद्रीवर आले, ना वर्षावर, ना सागर बंगल्यावर। अजित पवारांचा आज एकही दौरा नसताना त्यांनी अमित शहांच्या दौऱ्यावेळी मुंबईमध्ये दांडी मारल्याचं दिसून आलंय। सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। यावेळी राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशी सुरू राहिली तर गनिमी काव्यानं उत्तर देऊ असा इशाराही देण्यात आलाय। श्रीरामपूर खड्डेमुक्त रस्त्यासाठी काँग्रेसनं श्रीरामपूर नगर परिषद समोर निदर्शनं केली आणि आंदोलन केलं। नेवासा ते संगमनेर श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले, त्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत। 3 दिवसामध्ये खड्डे बुजले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। पंतप्रधान मोदी 19 सप्टेंबरला वर्धा दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या या सभास्थळाच्या मैदानाची उंची वाढवण्यासाठी हजारो गाड्या मुरुम टाकलं जात आहे। विनापरवाना ट्रकच्या सहाय्यानं अवैध मुरुम वाहतूक केली जात असल्याचा आरोप होतोय। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संभाजीनगरमध्ये 25,000 घरांना मंजुरी देण्यात आली आहे। यामधील गंगापूर तालुक्यात सर्वाधिक 4,290 घरं बांधली जाणार आहेत। तर 15 सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। राज्यपाल CP राधाकृष्णन संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। दुपारी 3:30 वाजता राज्यपाल संभाजीनगरमध्ये येणार आहेत। तर राज्यपाल लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधतील, विविध शिष्टमंडळाच्या भेटी घेणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे 15 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहे। संत एकनाथ साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील। कारखान्याच्या विविध प्रकल्पांचं ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन होईल। तर कारखान्याचे चेअरमॅन सचिन घायाळ यांचा पक्षप्रवेशही होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। पावसाळी वातावरण तयार झालंय। पावसाचे जोरदार सरी येत आहेत, त्यामुळे पुढील 4 दिवस वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये शासनाकडून निधी मिळत नसल्यानं 40 पेक्षा जास्त पाणंदऱ्यांची अवस्था जैसे थेच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। याकडे शासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक होणार आहे। विमा प्रीमियमवरील जीएसटीसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल। यासह 2,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10% जीएसटी भरावा लागणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे। सीएनजी गॅस 90 पैशांनी महागलेला आहे। वाहन चालकांना प्रति किलो सीएनजीसाठी 85 रुपये 90 पैसे मोजावे लागणार आहेत। मध्यरात्रीपासून सीएनजीची नवी दरवाढ लागू झाली आहे। एलॉन मस्कच्या श्रीमंतीमध्ये वाढ झाली आहे। मस्क 2027 पर्यंत ट्रिलियनियर बनणार आहे। आतापर्यंत जगातील फक्त 8 कंपन्या ट्रिलियन डॉलरच्या बाजार भांडवलामध्ये अव्वल स्थान मिळवू शकल्या। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गेल्या आठवड्यात मोठा तोटा झालाय। गौतम अदानी यांनाही सप्टेंबरचा पहिलाच आठवडा नुकसानीचा ठरलाय। तर अदानी समूहाच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नुकसान झालंय। आज रात्रीपासून ॲपलचा आयफोन 16 विक्रीसाठी खुला होणार आहे। हा फोन भारतामध्ये बनवलाय तर जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल। कॅलिफोर्निया इथं याचा उद्घाटन सोहळा अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10 वाजता होईल। अमरावती जिल्ह्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। शहरामध्ये 31 तर ग्रामीण भागात 94 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे।
पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर झाला आहे. ऊस गाळप हंगामासाठी विक्रमी 3,500 रुपये प्रति टन इतका ऊस दर जाहीर करण्यात आलाय. तर या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा यंदाही पाटील यांनी कायम ठेवली आहे. सोयाबीनची खरेदी हमी भावानं होणार असल्यानं सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. प्रति क्विंटल सरासरी 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या 4,000 रुपये प्रति क्विंटल हमी भावानं सोयाबीनची खरेदी होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणी क्षेत्राची घट झालेली आहे. सरासरी 7,500 हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी अपेक्षित होती, मात्र फक्त 138 हेक्टरवरच पिकाची पेरणी झाली आहे. तर जिल्ह्यातून तृणधान्य हद्दपार होत असल्याचं चित्र आहे. बारामती तालुक्यातील कृषी विभागाकडून जैनकवाडी इथं सूर्यफूल पीक प्रकल्प राबवण्यात आलाय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जात आहे. तर याबरोबरच शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं. कोल्हापुरातील 31 गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश आगमन मिरवणुकीमध्ये डीजेचा सर्वाधिक 120 डेसिबल आवाजाची नोंद झाली. या प्रकरणी मंडळांसह डीजे मालकांवरही कारवाई करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन यशस्वीपणे धावतीये. मात्र वंदे भारत ट्रेन नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर धावताना दिसणार आहे. ही ट्रेन येत्या 3 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई विभागाचे मोटरमन आज काळे कपडे घालत मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात निषेध करणार आहे. सीआरएसच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत मोटरमन आज निषेध आंदोलन करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.